आणि ताटवी स्कॉलरशिप या प्रश्नपत्रिकांच्या मालिकेमध्ये कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपणाला दररोज एक प्रश्नपत्रिका दिली जाते. ही प्रश्नपत्रिका सकाळी दिली जाते आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला वेळ दिला जातो. तर अकॅडमीच्या मुलांना वेळेवर देऊन 1.25 तास वेळ दिला जातो आणि ती तपासण्याचं काम केलं जातं. आता त्या पद्धतीनं आमच्या अकॅडमीच्या मुलांना संध्याकाळी 4:15 ते 6 या वेळामध्ये दिलेली इत्ता 5वी स्कॉलरशिपची प्रश्नपत्रिका क्रमांक 23 विषय भाषा गणित या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन आपण पाहणार आहोत. आपल्याला उत्तरपत्रिका तपासून झाली का? तपासलेले म्हणजे डायरेक्ट सोल्युशनच सुरू करायचं. ओके, म्हणजे तोही वेळ वाचला आपला. ओके, तर आपल्याला प्रश्नपत्रिका क्रमांक 23चं आपण सोल्युशन पाहत आहोत, समजून घेत आहोत पेपर. ओके, चला आपण पेपर प्रश्नपत्रिका क्रमांक 23 समजून घेऊया. ज्याचा हे लावलेलं त्यांनी पेन घ्यायचा सोबत, म्हणजे आणि लहान पेनने तिथं काय अंडरलाईन करायचं असतील ते करायच्या. खालील बातमी, डायरेक्ट बातमीवरचा प्रश्न आहे, परीक्षेऐवजी बातमीवरचा प्रश्न आहे. खालील बातमी काळजीपूर्वक वाचून प्रश्नांच्या उत्तराची योग्य पर्याय निवडून बोल रंगवा. सोनेरी इतिहास घडवण्याची नीरजला संधी. सोनेरी म्हणजे काय असेल? सोनेरी म्हणल्यानंतर सुवर्ण. आता नीरज हा खेळाडू आहे, म्हणजे खेळाडू कुठलं पदक मिळवतो? सोनेरी म्हणल्यानंतर सुवर्ण. आशियाई स्पर्धेतील पदकामध्ये भारताला सर्वाधिक पदके ऍथलेटिक्स मध्ये मिळाली आहेत. या यादीत आणखी भर टाकण्यात भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा सज्ज झाला आहे. नीरजने नुकतेच फिनलंडमध्ये झालेल्या साओ क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदक पटकावले होते. नीरजने त्यावेळी चिनी तैपईच्या चाओ सुन चेंग याला मागे टाकून पदकावर निशाणा साधला होता. नीरजने 2017च्या आशियाई ॲथलेटिक चॅम्पियनशिप आणि 2016 IAAF वर्ल्ड चॅम्पियनशिप 20 वर्षाखाली स्पर्धेमध्ये सुवर्ण पदके पटकावली आहे. तो फ्रान्समध्ये झालेल्या सोतेली ॲथलेटिक मीटमध्ये सुवर्ण पदक मिळवण्यात यशस्वी ठरला होता. त्याच वेळी नीरजने 85.17 मीटर इतक्या लांब भाला फेकला होता. राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्ण पदक विजेता असलेल्या नीरजने फिनलँडमध्ये 85.69 मीटर भाला फेकून पहिले स्थान मिळवले होते. चेंगने त्यावेळी 85.52 मीटर फेक केली होती. परंतु चेंगला कमी लेखून चालणार नाही, कारण 90 मीटर भालाफेक करणारा तो एकमेव आशियाई खेळाडू आहे. तर अशा भालाफेकपटू नीरज आहे. नीरज चोप्रा भारताचा आहे. त्याने वेगवेगळ्या याच्यामध्ये सुवर्ण पदक मिळवलेली आणि अशी सुवर्ण पदक मिळवण्याची सोनेरी इतिहास घडवण्याची नीरजला आता संधी आहे. कारण आशियाई स्पर्धा आता होणार. नीरज चोप्राने कोणत्या खेळात सुवर्ण पदक पटकावले? उत्तर दिलेलं आहे ते, त्याला अंडरलाईन करा. भालाफेक. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा. नीरजने फिनलँडमध्ये किती मीटर भाला फेकून सुवर्ण पदक मिळवले? फिनलँडमध्ये 85.69 मीटर भाला फेकून पहिले स्थान मिळवले. त्याच्या अगोदर नीरजने 85.17 मीटर इतक्या लांब भाला फेकला होता. त्याच्यापेक्षाही जास्त अंतर त्याने इथं फेकलेला आहे. आता किती अंतर जास्त फेकला रे? या अंतरापेक्षा इथे किती अंतर जास्त फेकला? 0.52 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होईल? किती? 52 सेंटीमीटर जास्त भाला फेकलेला आहे पूर्वीपेक्षा. नीरजच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा देश कोणता? त्याचा प्रतिस्पर्धी आहे तो कुठला आहे? चिनी तैपईचा. जे नीरजचा प्रतिस्पर्धी खेळाडूचा देश आहे चीन. चला पुढे कविता पहा. कविता वाचून प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय रंगवा. कविता आहे, छान जाळीचं रोप परसामध्ये लावलं, हिरवगार रुपडं त्याचं छान फोपावलं. छान छान कमान आईने केली, वेल मोठ्या रुबाबात कमानीवर पहुडली.
हिरवट पांढऱ्या काळ्यांनी वेल झाकून गेली, शुभ्र फुलांचा शेला पहाटे पडला, फुलांच्या वासाने आसमंत भरला, जणू काही स्वर्गामध्ये सुवास पोचला. जाईचं रोप लावलेलं आहे परसामध्ये. परसामध्ये परस म्हणजे कुठली जागा रे? घराच्या मागची अंगण, घराच्या मागची जागा परस. परसात लावलेलं जाईचं रोप कसे आहे? कसे आहे रे? कमानदार, खोपावलेले, रुबाबदार, हिरवगार. परसामध्ये लावलेले हिरवगार रोपड त्याचं रोप कसं आहे? हिरवगार आहे. जाईची वेल कशावर पहुडली? वेल मोठ्या रुबाबात कमानीवर पहुडली, म्हणजे त्याला कमान केलेली आहे. आपल्या शाळेमध्ये असतो गेट वरती कमान, तर तशी कमानीवरती त्या वेल चढवण्यात आले की त्याच्यावरती ती पहुडली, म्हणजे त्याच्यावरती ती चढली, वाढलेली आहे. वेलीवरच्या कळ्या कशा होत्या? वेलीवरच्या कळ्या हिरवट पांढऱ्या. हिरवट त्याचा हे असतो मागचा भाग, आणि पुढं पांढऱ्या रंगाचा फुल असतो, मागे भाग हिरवट, त्यामुळे हिरवट पांढऱ्या रंगाचा. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? अबो केवढा मोठा हा मोर्चा. कोणतं विरामचिन्ह येईल? चिन्ह येईल. ते देखील उद्गारवाचक चिन्ह येईल. पर्याय क्रमांक 3. खालील वाक्यातील नाम ओळखा. खालील वाक्यातील नाम ओळखा. जिकडे पाहावे तिकडे फक्त फुलेच फुले, यातलं नाम कोणतं आहे? इथं फुले, फुलेच फुले म्हणजे फुले. फुले हे त्याचं नाम आहे. पर्याय क्रमांक 3. पहिला फक्त आहे, दुसरा तिकडे, फुले तिकडे. पायवाट खूप निसरडी झाली आहे. आता इथं पहा, इथं आपल्याला हे कसं शोधायचं? जेव्हा नाम शोधायचं असतं तेव्हा त्यातलं क्रियापद शोधायचं असतं. जिकडे पाहावे तिकडे फक्त फुले फुले, त्याचं क्रियापद कोणतं आहे? आता हे सरळ वाक्य करून घेतली, कवितेतली ओळ असल्यासारखं वाक्य. जिकडे पाहावे तिकडे फुलेच फुले आहेत, असं सरळ साधं वाक्य होईल. आता तुम्हाला आहेत कुठं याच्यामध्ये नाहीये, म्हणजे सरळ वाक्य करून घ्यायचं. मग असतं आहे, मग येतं असणारे फुले, म्हणजे याच पद्धतीनं वाक्यामधलं नाम शोधायचं असतं. तसं आता पायवाट खूप निसरडी झाली आहे, यातलं नाम शोधायचं. निसरडी झाली आहे, क्रियापद झाली आहे, झाली असणारी, निसरडी झाली असणारी पायवाट, यातलं नाम काय येणार आहे? पायवाट. येथे नेहमी ताजी भाजी मिळते, क्रियापद मिळते. मग मिळणारी, यातलं नाम काय येणार आहे? भाजी. आणि ताजी काय रे? त्या भाजीचं विशेषण. म्हणजे इथं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद कसं शोधायचं हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं. इथं प्रत्येक ठिकाणी सवय लावायची, सरळ बसायची आपल्याला सवय लावायची त्यासाठी. तर इथं मिळते हे क्रियापद आहे, मिळणारी भाजी, म्हणजे इथं नाम येणारे भाजी. चला, खाली जागी खालील वाक्यात योग्य क्रियापदाचा पर्याय निवडा. आता ही चारही क्रियापद वापरून बघायची. पुस्तकातील रंजक माहिती वाचताना त्याची तंद्री लागली. तंद्री लागतो, तंद्री लागली, तंद्री मिळतो, तंद्री आली. तर तंद्री लागली म्हणजे एवढा घडून गेला. आपण खेळात रमतो, खेळात आपली तंद्री लागते, जेवायची पण सुध राहत नाही, जेवायला जायचे घरी हे पण लक्षात येत नाही. फलंदाजाने उंच मारलेला चेंडूचा झेल त्याने सीमारेषेवर लागतो, मिळतो, धरला, साधला. सीमारेषेवर धरला, उडी मारून धरला. सदाशिवराव मुलांना अभ्यासाचे मार्गदर्शन मार्गदर्शन केलं जातं, त्यामुळे करता. गटात न बसणारा शब्द ओळखा. इथं सर्वसाधारण काय असतं रे? लिंग वचन असू शकतं. फुल, झाड, पान, फांदी. काय फांदी म्हणजे काय बघायचंय आपल्याला? लिंग पाहायचंय. लिंग पहा. मग याचं लिंग फुल, एक फुल म्हणलंय कोणतं आलं? नपुसक लिंग. नुसता न लिहिला तरी चालेल.
झाड, एक झाड म्हणजे काय कुठलं आलं इथं लिहायचं एकच काम म्हणायचं पेपरचा. पान, ते एक पान म्हणजे कोणतं लिंग नपुंसकलिंग. नुसतं न लिहिलं तरी आपल्याला कळतं. तर त्याला सगळं नपुंसकलिंग असं सगळं लिहायची गरज नाही. आणि फांदी, ती एक फांदी म्हणलं की कोणतं झालं स्त्रीलिंग. वेगळा कोणता शब्द निघेल आता इथं डोंगर. आता इथं काय शब्द आहे शेती, मळा, शेतकरी. काय बघायचं काय निघेल वेगळं लिंगच बघायचंय. बा डोंगर, डोंगर म्हणल्यानंतर पुल्लिंग, पुल्लिंग. शेती, एक शेती म्हणल्यानंतर स्त्रीलिंग. मळा, कोणतं लिंग पुल्लिंग. शेतकरी, लिंग वेगळा कोणता निघेल शेती. का निघेल शेती वेगळा आहे. चौकोनातील विराम चिन्हाचे नाव निवडा. कोणतं चिन्ह रे अर्धविराम. आणि नुसतं हे असतं तर नुसतं हे असतं तर जे आहे ते कधी वापरलं जातं रे अर्धविराम दोन वाक्य जोडण्यापूर्वी पहिलं वाक्य संपतं त्या ठिकाणी अर्धविराम दिला जातो. पूर्णविरामच्या ऐवजी अर्धविराम दिला जातो. आणि प्रत्येक विराम चिन्हाच्या तिथं आपण थांबत असतो. चला पुढील प्रश्न. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. साक्षात्कार. आता हे वाचन असलं तर त्याला ते लगेच लक्षात येणार. कोणतं शुद्ध आहे पर्याय क्रमांक 3 साक्षात्कार हा शुद्ध शब्द आहे. हे कधी लक्षात येतं तुम्ही पुस्तकं वाचत असाल तर 2-4 वेळा 10 वेळा शब्द वाचलेला असेल तर तो लक्षात येतो. पुढे बसले आपण इकडे बसलो इकडं इकडे इकडे फळ आहे आपला. खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कोणता वाक्यप्रचार वापरा. शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकांची वाट लागणे, शोभावणे, चीज होणे, निश्चित पडणे. तर शेतकऱ्यांनी लावलेल्या पिकाची पावसामुळे वाट लागली, वादळामुळे वाट लागली. वाट लागणे म्हणजे काय नुकसान होणे. आता शोभावणे होऊ शकेल का? शोभावणे म्हणजे काय शोभून दिसते. शोभावणे म्हणजे की तसा शब्दशः अर्थ शोभावणे तुझं म्हणणं आहे. तर शोभावणे म्हणजे नाचक्की होणे. शोभा होते कुठं माणसाची होते. 4 माणसात त्याची शोभा झाली किंवा तिची शोभा झाली म्हणजे 4 माणसात तिचा अपमान झाला. शेतीचा काय शेतातल्या पिकाची अपमान होतो का नाही. चीज होणे म्हणजे केलेल्या कष्टाचं चीज झालं. केलेल्या कामाचं सार्थक लागलं काम. निश्चित पडले बेशुद्ध पडली. मी तर पिकाचे काय होते वाट लागली. हे वाचणार असाल तुम्ही तर ते लक्षात येईल. चला सुसंगत वाक्याचा परिचय पूर्ण करा. कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांनी टिंबटिंब नावाने या नावाने विपुल लेखन केलं. वि.वा. शिरवाडकरांचं टोपण नाव. शिरवाडकरांचं कुसुमाग्रह. काय वि.वा. शिरवाडकरांचं टोपण नाव कुसुमाग्रह. आणि अजून एक आहे तसंच नाव काय रे कोणाचं हे वि.वा. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रह. आणि दुसरं आहे असंच नाव हे केशव सूर. कुणाचं आहे रे केशव कृष्णाजी केशव दामले. केशव कुमार प्रल्हाद केशव आंध्रे. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. जे हे पाठ असलं पाहिजे. चला त्यांनी लिहिलेल्या टिंबटिंब नाटकास फार मोठी प्रसिद्धी मिळाली. नटसम्राट हे त्यांनी लिहिलेलं नाटक आहे. त्यामध्ये एक मोठा नट म्हातारा झाल्यानंतर त्याची परिस्थिती काय होती याचं चित्रण केलं नाटकात. एकच प्याला आहे ते केशव कुमार मित्रला प्रख्यातऱ्यांनी लिहिलेलं आहे. आश्रमची गादी फुले हे पण त्यांनी लिहिलेलं आहे. मलाही माहित नाही पण मुंबईचा नाव ऐकून लिहिलेलं आहे.
त्यांना भारत सरकारच्या वतीने साहित्यासाठी देण्यात येणाऱ्या टिंबटिंब या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले जातात. तर साहित्यामधला, साहित्य म्हणजे लेखन, पुस्तकं असतील, नाटकं असतील, कथा असतील, कादंबऱ्या असतील, याच्यासाठी भारताचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे ज्ञानपीठ. अर्जुन पुरस्कार कशामध्ये दिला जातो? कशामध्ये? खेळामध्ये. द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला दिला जातो? खेळाडूंच्या गुरूंना, खेळाडूंच्या शिक्षकांना. साहित्य सम्राट हा काय पुरस्कार नाही. आम्ही कोकणात टिंबटिंब पाहिली. आम्ही कोकणात करवंदांनी भरलेली करवंदाची टिंबटिंब पाहिली. करवंदाची काय असते रे? जाळी. म्हणजे एक समूहदर्शक शब्द आपल्याला पाठ पाहिजे. राई कशाची असते रे? आंब्याची आडी असते. अडी, राई, आंबाई. आंब्याची बाग असेल ना तर त्याला म्हणतात आंबराई. बाग माहितीच आहे. बन कशाच असतं? एवढ्याची बन. आणि बेट कुणाचं असतं रे? बांबू. जनाई या पाठाचे लेखक कोण? शाळेच्या पुस्तकातला एक प्रश्न येतो. शाळेच्या पुस्तकामध्ये त्यांचे लेखक धडे आणि त्याचे लेखक पाठ असले पाहिजे. जनाईचे लेखक आहेत शंकर पाटील. अक्षरांचा योग्य क्रम जुळवून चंद्र या अर्थाचा शब्द तयार होतो. त्याचा पर्याय निवडा. याचा क्रम जुळवून काय बनलेला शब्द आणि त्याचा अर्थ काय झाला पाहिजे? चंद्र. काय होतो बा? रजनीनाथ. 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 रजनीनाथ म्हणजे चंद्र. त्याच्यापासून विनायक. विनायक म्हणजे काय रे? गणपती. त्याच्यापासून वासरमणी. वासरमणी. वासरमणी म्हणजे सूर्य. आणि त्याच्यापासून नाही कोणता. चला पुढं. लोकहितवादी या टोपण नावाने कोण ओळखले जातात? काय? कमलासन. त्याबद्दल कमळाचं आसन कोणाला असतं रे? कमलासन. कमळा कोण बसलेलं असतं? शाळेत जाताय तुम्ही, शाळेत बघत सरस्वती कमळावरती बसलेली असते. हा, लोकहितवादी या टोपण नावाने कोण ओळखले जातात? गोपाळ गणेश गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जातात. तर हे आता गणिताचं आहे. 1 ते 100 पासून पर्यंत एक हा अंक असणाऱ्या संख्या किती? आता एक प्रश्न आपण बघूया. प्रश्नपत्रिका आणली नाही का? यांची पेपर आणला नाही का? पडता 1 ते 100 मध्ये एक अंक असणाऱ्या संख्या. आता 100 संख्या एक अंक असणाऱ्या 1, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 21, 21, 41, 51, 61, 71, 81, 91 आणि 100. इथे एक अंक किती वेळा येतो विचारला नाही. एक अंक असणाऱ्या संख्या. एक अंक एकच आहे. 2 अंकी मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 या 2 अंकी. एक अंकी आहे, 2 अंकी 18 आणि 3 अंकी किती झाले? एकूण 20. 1 ते 100 मध्ये 20. आणि एक हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. संख्या 20 झाली. 1 ते 100 मध्ये एक अंक 20 वेळा येतो. 21 वेळा येतो. कसं 21 वेळा येतो? 20 वेळा. 20 आपण हे पाहिलं आणि इथे 2 वेळा आहे. हे तुम्हाला सांगायचं होतं मला.
म्हणून लिहिते म्हणतात 20 संख्या आहे, एक अंक 21 वेळा इथे 2 वेळा आलेला आहे. चला 27वा प्रश्न 6 1 7 4 त्याची प्रत्येक अंक वापरू. 27वा प्रश्न 6 1 7 4 हे अंक प्रत्येक अंकाचा वापर करून तयार होणारी 6 अंकी लहानात लहान समसंख्या. अरे एक अंक वापरायचे, दुसरे नाही पण किमान एकदा तरी वापरायचे. मला सगळे एक 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 वापरेल मी नाही. 6 अंकी बनवायचे म्हणजे इथे 4 अंक दिले म्हणजे काय करावं लागेल रे? सगळ्यात लहान अंक जास्त वेळा वापरावा लागेल. लहान अंक कोणता? एक म्हणजे जास्त वेळा वापरा. किती वेळा वापरायचा? 3 वेळा. आणि नंतर अंकाचा चढता क्रम दिला की 4 6 7. आपल्याला समोर विचारले मी विषय करायचे मग काय करायचं? इकडून बघत जायचं सम आहे का अंक नाही, हा आहे का, हा उचलून शेवटला टाकायचं. म्हणजे काय बनेल रे? काय बनेल संख्या? 1,11,476. पर्याय क्रमांक 1. 28वा प्रश्न पहा. खालीलपैकी संख्यांचा उतरता क्रम असलेला गट. आता इथं सगळं बघत बसू नका. पहिले आपण फक्त 67,000 58,000 75,000 65,000 उतरता क्रम आहे का पहिला पर्याय? नाही. दुसरा गोरे दुसरा पर्याय 75,000 56,000 67,000 58,000 आहे का? तिसरा पर्याय 85,000 71,000 75,000 70,000 नाही. चौथा 91,000 85,000 78,000 59,000. हे पर्याय क्रमांक 4. इथं संख्या जर सगळ्या वाचत बसायची गरज नाही. जेव्हा 1000 10,000 वेगळे वेगळे सगळे तेवढे फक्त वाचलं तर त्याच्यावर कळत. 28चा पर्याय क्रमांक 4. 29वा प्रश्न पहा. मोहनरावांनी 2.5 लाखाची गाडी खरेदी करून गाडीसाठी 1.25 लाखाचे ऍक्सेसरी व 50,000 रुपये नंबर साठी खर्च केले. तर मोहनरावांनी गाडीसाठी एकूण किती खर्च केला? 2.5 लाखाची गाडी. 2.5 लाख म्हणजे किती रे? 2.5 लाख म्हणजे किती? 2.5 लाख म्हणजे किती? 2,50,000 गाडीसाठी. 1.25 लाखाची ऍक्सेसरी. 1.25 लाख म्हणजे किती? 1,25,000 आणि 50,000 रुपये नंबर साठी VIP नंबर. बघितलं आपण गाडी 1,000 नंबर 1,001 असे विशिष्ट नंबर असतात त्याला VIP नंबर म्हणतात. हो हे त्या RTO मध्ये निलाव करून घ्यावे लागतात. एखादं सगळेजण मागत माझ्या गाडीला 1,001 नंबर पाहिजे ते म्हणतात 10,000 15,000 20,000 50,000 एवढे पैसे भरले तर तुम्हाला मिळणार. 50,000 तुम्ही एक्स्ट्रा भरायचे. तुमच्या गाडीला 1,000 नंबरचा मिळणार. एखादा पाहिजे असतो 9999 1111 असे नंबर पाहिजे असतात त्याला VIP नंबर नाही. एकूण खर्च गाडीला किती झाला? 5 5 5 10 2 1200 2 अक्षरे 2 3 4 किती झाला खर्च? त्याला व्यवहारात काय म्हणतील? 4.25. त्याला तिसरा प्रश्न 5,03,020 5,03,020 अधिक चौकट बरोबर 6,04,080. आता इथं साध्या सोप्या भाषेत करून घ्यायचं. 5मध्ये किती मिळवलं? 6 होतील. 1 मिळालं. मग हे सोडवताना तरी कसं सोडवलं पाहिजे? याच्यामध्ये हे 5 लाख आहेत अधिक म्हणजे इकडे गेले तर काय होते? म्हणजे 6 लाखातलं हे 5 लाख वजा केले इकडे येणारी संख्या पूर्ण मान्य करून करा. 6,04,080 त्याच्यामधून 5,03,020 वजा करायचे. 0 शून्य गेले 0 8 2 गेले 6 0 0 0 4 3 गेले 1 0 0 7 5 गेले 1. काय पाहिजे? 1,01,060. पर्याय क्रमांक 3.
31वा प्रश्न पहा. केळवली गणेशोत्सव मंडळाकडे 59,751 रुपये वर्गणी जमा झाली. वाघेश्वर गणेशोत्सव मंडळाकडे 56,980 रुपये वर्गणी जमा झाली. तर केळवली गणेशोत्सव मंडळापेक्षा वाघेश्वर मंडळाकडे किती कमी वर्गणी जमा झाली? काय करावं लागेल? म्हणजे हे गणित लेखी स्वरूपात वाचण्यात काय करावं लागेल हे तुम्हाला कळणं गरजेचं. मी तर मोठ्या संख्येत लहान संख्या वाचत आहे. मग मोठी संख्या आहे 59,751 वजा 56,980. एकात शून्य गेला 1. 5 8 जात नाही मनाचा तड्या देऊन टाका. 15 8 गेले 7. 7 8 10 जात नाही मनाचा तड्या देऊन टाका. 17 10 गेले 7. 9 7 गेले 2. यापेक्षा 2,771 कमी झाली जुबोरा जादा झाली त्याच्याकडे जमा. खाली पैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे? आता इथं हे सगळे गुणाकार करून सोडवायचेच असतात. पण आपल्याला असा कोणता गुणाकार आहे का की जो पर्याय करता नाही करता येणार? सगळे मी पाहिले बरं का. आता प्रश्न क्रमांक 32 आहे. गुणाकार चुकीचा कोणता आहे असं विचारलेलं आहे. पहिलं दिलेलं आहे 3,545 गुणिले 57. इथं पाडा येतो का 57चा? नाही. इथे गुणाकार करूनच बघितलं. 7 5 35 5 हजारे 7 चोक 28 आणि 3 31 हजारे 3. 7 5 35 आणि 3 38 हजारे 3. 7 त्रिके 21 आणि 3 एककाने गुणाकार झाला. हे हातच्यावर काट मारायची. आता दशकाने गुणायचं. तेवढे दशक उत्तर येणार. एककाने 0 5 5 25 5 हजारे 2 5 20 आणि 2 22 2 हजारे 2 5 5 25 आणि 2 27 7 हजारे 2 5 3 15 आणि 2 17 येते का? 5 1 8 2 10 हजारे 7 12 9 1 0 2,02,065 बरोबर आहे का? आहे. दुसरा पर्याय चेक करूया. 5,260 गुणिले 79 9 0 9 7 50 4 हजारे 5 9 18 35 3 हजारे 2 9 5 45 आणि 2 दशकाने गुणायचे. 1 0 द्या. पहिले आजच्या काट मारा. 7 0 0 7 7 81 2 हजारे 4 7 14 4 18 8 हजारे 1 7 5 35 आणि 36 0 4 5 15 15 1 11 4,15,540 बरोबर आहे. पुढे 1,007 गुणिले 96 40 7 42 2 हजारे 4 6 0 0 4 4 6 0 0 6 1 दशकाने गुणायचे 0 द्या. हातचे बोलून टाका. 9 7 63 3 हजारे 6 9 0 0 6 6 9 0 0 9 1 9 2 7 6 6 9 96,672 चुकलं. 96,762 दिलेलं आहे. त्यामुळे तिसरं चुकीचं आहे. चेक करत बसायची गरज आणि ते चेक केलं पाहिजे. अनावधानाने आपल्याकडनं चूक झाली काय हे लक्षात येण्यासाठी करायला पाहिजे. चला 33वा प्रश्न. एका फळ विक्रेत्याने 288 रुपये डझनाप्रमाणे 5 डझन संत्री विकली. प्रत्येक संत्रे 30 रुपयाप्रमाणे विकले तर त्याला संत्रे विकून किती रुपये जास्त मिळाले? एका डझनाला 288
प्रश्न 33 आहे पहा. एका संत्र्याला एका डझनाला 228 असे 5 डझन गेले. 5 डझन संत्र्याला किती पैसे गेले कसं करा. 288 गुणिले 5. 45 40 0 4 45 4 44 5 गुणिले 10 4 ही त्याची कसली किंमत झाली खरेदी. आता या त्याने खाऊन टाकले का. हे सगळे संत्री 30 रुपयाला एक प्रमाणे. किती विकले रे. 5 डझन आहे. हे 5 डझन आहे. डझना विकले का त्यांनी नाही एक विकली. असे 5 डझन. 1 डझन म्हणजे 5 डझन म्हणजे 6 आणि हे 60 संत्री त्याने 30 रुपयाला एक याप्रमाणे विकले. म्हणजे काय करावं लागेल 60 गुणिले 30. हा गुणाकार सोपा असतो. हा 0 हा 0 2 0 खाली मांडून टाकायचा. काय राहिले घरी 6 गुणिले 3 काहीतरी कर 18. म्हणजे विकून त्याची ही विक्रीची किंमत आली. मग त्याला किती रुपये जास्त मिळाले कसं काढाल. विक्री वजा खरेदी. 1800 वजा खरेदी किंमत 1440. शून्यातनं 0 गेले 0. शून्यातनं 4 जात नाही. मनात सगळ्या देऊन टाका. 10तनं 4 गेले 6. 8तनं 5 गेले 3. एवढं काय त्याला झाला नफा झाला. म्हणजे जास्त रुपये मिळाले. पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न पहा 34वा. 8407 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास येणारी संख्या ही 5 ने निश्चित भाग जाणारी असेल. आता इथं 5 ने भाग जातो म्हणजे काय पाहिजे रे. 5 ची कसोटी काय एक स्थानी. यातलं किती वजा केल्यावरती 5 एक स्थानी 2. मग इथलं 2 वजा करायला नाही. मग पर्याय 2 नाही. पर्याय काय 15 17 13 आणि 20. इथं 2 पर्याय नाही. मग 2 पेक्षा मोठी कुठली वजा करायला पाहिजे 7 वजा केली. इथं 0 आहे का 7 पर्याय नाही. 7 पर्याय 7 नाही. 7 पेक्षा मोठी 5 च्या फरकाने हे 2 वजा केले ते येतात. 2 आणि 5 7 वजा केले ते येतात. पुन्हा 7 आणि 5 12 वजा केले आहे का पर्याय 12. 12 नसेल तर 12 आणि 5 17 वजा केले. हे 17 वजा केले की त्या संख्येला ते एक स्थानी काय येईल 0. म्हणजे त्या संख्येला 5 ने भाग जाईल. भाग घालवत बसायची गरज आहे का नाही. हे समजून घ्या. पुढचा प्रश्न पहा. एका बागेत 15% झाडे पेरूची 15% झाडे आहेत. बागेत एकूण झाडे 800 असल्यास बागेत पेरूची झाडे एकूण झाडे आहेत 800. बागेमध्ये 800 झाड आहेत आणि याच्यामध्ये 15% झाड पेरूची झाड. काय करावं लागेल 800 चे 15% काढावे लागेल. 800 चे 15% चा अर्थ काय होतो 15 चे म्हणजे 15 2 शून्याला 2 शून्य बरोबर. इथं छेद काय नाही 1 असतो. 15 इथं छेद 1 राहिला. 15 8 120 झाड कशाची आहे पेरूची. चला पुढे 36-37वा प्रश्न. एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थी कसे येतात त्या प्रकारानुसार प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय निवडा. काय इथं चित्रालेख दिलेला आहे आणि तिथं प्रमाण दिलेलं असतं. तिथं प्रमाण दिलेलं आहे. काय प्रमाण दिलेले 1 चित्र 20. हा 1 चित्र बरोबर 20 आहे. प्रश्न 36 आणि 37. 1 चित्र बरोबर 20 मुलं. तुम्हाला सांगा बसने येणारे किती विद्यार्थी आहेत रे. किती चित्र आहेत 3 चित्र. किती झाले रे विद्यार्थी 6. रिक्षाने
2 चित्र आहेत म्हणजे किती झाले? किती झाले? 40. सायकलने 5 चित्र आहेत म्हणजे किती झाले विद्यार्थी? 100. बोलायचं मोटरसायकलने, मोटरसायकल म्हणजे काय? बाईक, टू व्हीलर. धड 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 धड. हा, बाईकची 4 चित्र म्हणजे किती विद्यार्थी झाले? 80. आता प्रश्न काय पहा, हे करायचं कधी? याचं 60, 40, 100 प्रश्नानुसार ते करायचं. सायकलने येणारे विद्यार्थी किती? 100 विद्यार्थी. गोरे लक्ष दे. सायकल येणारे विद्यार्थी 5 चित्र म्हणजे 20 गुणिले 5 100. सर्वात कमी विद्यार्थी कोणत्या वाहनाने येतात? सर्वात कमी जिथं चित्र आहेत त्या वाहनाने येतात म्हणजे रिक्षाने येतात. इथं काय करत बसायची गरज आहे काय? नाही. म्हणजे हे आपल्याला समजलं पाहिजे. तर 38वा प्रश्न पहा. 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये व 100 रुपयाच्या समान नोटा घेतल्यास 10,800 रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील? ते काय सूत्र आहे? प्रत्येक प्रकारच्या नोटा बरोबर एकूण रक्कम भागिले नोटांच्या दर्शनी किमतीची बेरीज. नोटांच्या दर्शनी किमतीची बेरीज. एकूण रक्कम किती आहे? 10,800 रुपये. कोणकोणत्या नोट आहे त्याच्यामध्ये? 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपये. 10,800 भागिले किती रुपयाची बेरीज? 180. एका शून्याने शून्य घालून टाका. 18चा येतो का पाडा? 18 × 18 सहस्त्रदशेवरचा शून्य म्हणजे 10 रुपयाच्या किती नोटा येतील? 60. 20 रुपयाच्या, 50 रुपयाच्या, 100 रुपयाच्या. आपल्याला विचारले प्रत्येक प्रकारच्या किती नोटा? प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील? 60. एकूण नोटा किती मिळतील म्हणलं काय करावं लागेल? या सगळ्या नोटांची बेरीज करावी. किती नोटा होतील एकूण नोटा? 10 रुपये 60, 20 रुपये 60, 50 रुपये 60, 100 रुपये 60. एकूण नोटा किती झाल्या? 24. आणि मग मी जर म्हणलं असतं 100 रुपयाच्या नोटांची रक्कम किती, कसं काढलं असतं? 100 रुपयाच्या नोटांची रक्कम किती? 60 गुणिले 100. 50 रुपयाच्या नोटाची रक्कम म्हटलं तर 50 गुणिले 60. पुढे 39वा प्रश्न पहा. एका संख्येच्या पाड्यातील सर्व संख्यांच्या बेरजेला 11 ने भागले असता भागाकार 85 येतो व बाकी शून्य उरते तर तो कोणत्या संख्येचा पाडा? काय तर एका संख्ये एक पाडा आहे. पाड्याचा पाडा आपण कुठनं सुरुवात करतो? 1 पासून. 12चा पाड्यातला 12 × 12, 12 × 24 असा कुठपर्यंत जातो? 12 × 10 20 तिथं थांबतो. हे 10 संख्या असतात त्याच्यात. आणि मग त्या पाड्यातल्या सगळ्या संख्येची बेरीज केली, त्या बेरजेला 11 ने भागले तर भागाकार 85. म्हणजे जी बेरीज येते या बेरजेला जर तुम्ही 11 ने भागलं तर भागाकार 85 येतो आणि बाकी शून्य राहते. याच्यावर ही बेरीज किती येते हे काढावं लागेल. याला म्हणतात भाज्य, याला म्हणतात भाज्य, याला म्हणतात भागाकार. भाज्य बरोबर काय सूत्र रे? भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. इथं भागाकार गुणिले भाज्यात म्हणलं तरी काय हरकत नाही. पण भाज्य किती आहे? 11. भागाकार किती येतो? 85. याच्यात बाकी मिळवायची. एवढा त्या पाड्यातल्या सगळ्या अंकाचा बेरीज. मग इथे पहा बरं, 11 × 5 = 55, 8 × 5
अकरा 88 5 अकरा 55 भागाकार 85 अकरा 45 5 अकरा 88 5 त्या पाड्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज किती येणार आहे? 935. ही 10 संख्येची बेरीज येते पाड्यातल्या. हा पाडा कितीचा आहे? कितीचा पाडा असेल? 17चा. कसं काढलं? बेरीज करून पाहिलं. 17चा पाडा आहे. 17 2 34 17 3 51 17 5 70 17 5 85 17 17 असेल 17 19 असेल 17 36 असेल 17 हे कसं काढायचं तुम्हाला सांगतात. हे तुम्ही केलं की सरासरी असते. याच्यामध्ये भागिले 10 केलं याला तर 93.5 ही सरासरी येणार. जे पहिली संख्या आणि शेवटची संख्या याची बेरीज त्याची निमपट केली तर 93.5. जी पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज किती येणार आहे हे जर काढायचं असेल तर या सरासरीला गुणिले 2 केलं पाहिजे. 2 10 शून्याच्या नेमले तसा आणि 7 9 18. पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज किती आली पाहिजे? अशा किती एका संख्येच्या बरोबर तर किती आली पाहिजे? पहिली आणि शेवटची संख्या 127. मग आपण इथं पर्यायातले घेतले. 15चा पाडा घेतला. पहिली संख्या 15 शेवटची संख्या 150 त्याची बेरीज किती? 15 आणि 150 बेरीज किती? 165. आपल्याला 187 पाहिजे. 16 घेतली. पहिली संख्या 16 शेवटची 160 बेरीज किती? 176. पहिली संख्या 17 शेवटची संख्या 170 याची बेरीज केली तर 187. पहिली संख्या 19 शेवटची संख्या 190 याची बेरीज केली तर 209. इथे 187. हे तो पाडा कितीचा आहे? 17चा. तर तो कोणत्या संख्येचा पाडा आहे कळलं का कसं करायचं ते? अगोदर या दिलेल्या भाज्य भागाकारावरून भाज्य काढायच्या संख्येची बेरीज पाड्याच्या सगळ्या संख्येची बेरीज येते. भागिले तो केलं की त्याची सरासरी येते. त्याला गुणिले 2 केलं की पहिली आणि शेवटच्या संख्येची बेरीज. पाय तर पहिली शेवटच्या संख्येची बेरीज 187. दुसरी संख्या आणि शेवटून दुसरी संख्येची बेरीज देखील 187. चौथीचा 187. तिसरी आणि शेवटून तिसरी 51 आणि 136 बेरीज 187 येते. 68 आणि 119 बेरीज 187 येते. या दोन संख्येची म्हणजे पाचवी आणि सहावी संख्येची बेरीज केली तर 187. या पद्धतीने पहा. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा पेपरला येणारा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. 2 संख्यांचा गुणाकार 576 असून त्याचा भागाकार 9 आहे तर त्यातील मोठी संख्या किती? पहा 240वा प्रश्न. 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. 2चा भागाकार दिलेला. 2 संख्येचा गुणाकार x आणि दुसरी संख्या y घेतली तर याचा गुणाकार दिलेला आहे 576. त्याचा भागाकार 1/y घेतलं तर 9 दिलेला आहे. म्हणजे आपल्याला त्या याच्यामध्ये पहा शिकवलेलं आहे. साध्या सोप्या पद्धतीने कसं समजून घेता येईल, कसं सोडवता येईल साध्या सोप्या पद्धतीनं. त्या 576ला 9 ने भागले तर लसावी आहे हा मसावी आहे म्हणलं तर 576 भागिले 9 केलं तर
954 936 64 येते भागाकार त्या कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 64 येतो 16 64 17 नाही ते फॅक्टर करत नाहीये म्हणजे याची विचारली आपल्याला कोणती संख्या मोठी संख्या कोणती गुणाकार 576 आहे 576 कशाचा वर्ग आहे रे 24चा वर्ग आहे ना 24चा वर्ग याचा वर्गमूळ काढलं तर 24 येतं याचा वर्गमूळ काढलं तर 3 येतं याचा गुणाकार 24 गुणिले 3 72 मोठी संख्या येते आणि लहान संख्या काढायची असेल तर यांचा भागाकार यांचा गुणाकार केला की मोठी संख्या यांचा भागाकार केला की लहान संख्या 24 ला 3 ने भागलं उत्तर किती 3 8 24 ही लहान संख्या बघा याचा गुणाकार होईल करून याचा गुणाकार केला 576 येतो का येतो याचा भागाकार केला तर 9 येतो का येतो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं का अगदी 8वीला देखील येणार आहे दोन संख्यांचा गुणाकार 576 एक्स वाय एक्स आपण वाय ची किंमत पण दिलेली असते तेव्हा जर लहान संख्या मोठी संख्या काढायची असेल तर त्या गुणाकाराचा वर्गमूळ काढा भागाकाराचा वर्गमूळ काढा यांचा गुणाकार येतो ती मोठी संख्या असते यांचा भागाकार येतो ती लहान संख्या असते चला पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक 41 5 चौकट 6 चौकट 8 या 5 अंकी संख्ये स्टारच्या जागी समान अंक असून या संख्येला 72 ने निश्चित भाग जातो 72 ने स्टारच्या जागी कोणता अंक असेल पर्याय 3 6 8 च्या 72 ने भाग जातो 72 ची कसोटी काय हा 8 9 72 म्हणजे याला 8 ने आणि 9 ने भाग गेला मग 9 ची कसोटी सोपी काय 9 ची कसोटी अंकांच्या बेरजेला 9 ने गेला कारण इथं बेरीज येण्यासाठी 8 आणि 7 14 5 19 येते 19 च्या पुढली 9 च्या पाड्यात असणारी संख्या 27 27 येण्यासाठी या 27 मध्ये 19 वजा केले तर किती येतात 8 हे दोन ठिकाणी फोडून लिहायचे किती लिहिले पाहिजे 4 दुसरं कुठले येते का यातला पर्याय 19 येते 19 मध्ये 2 वेळा 6 मिळवला 3 आणि 3 मिळवले 6 19 6 पैकी जातो का 9 ने नाही 19 मध्ये 6 2 वेळा मिळवले 12 19 12 31 जातो का नाही 8 8 मध्ये 16 मिळवले 19 16 35 जातो का 9 ने नाही 4 आणि 4 8 मिळवले 19 इथे 4 नाही ते 4 8 मिळवले 27 जातो मग ही 9 ची कसोटी वापरली 8 ची कसोटी काय शेवटच्या 3 अंकाला जातो का बा बरं 800 648 ला 8 8 64 8 1 8 जातात आलं लक्षात चला पुढे 42वा प्रश्न 1500 रुपये किमतीच्या साडीची किंमत 50% वाढवून लावली व त्या छापील किमतीवर गिरायकास 20% सूट देऊन विकली तर गिरायकाला ती साडी केवढ्याला पडेल अरे 7-8 गणित आहे तुम्ही खरेदी केलेली साडी 1500 रुपयाला आहे आणि तुम्ही अगदी ती 1600 रुपयाला विकायला ठेवली तरी आमची कापसेबाई म्हणणार सर 1600 काही होती किंमत कमी करा की नाव स्वामीने म्हणणार सर कमी करा की किंमत मग त्यांना जरी त्या 1500 रुपयाची 50% वाढवून किंमत लावली त्यांना म्हणलं सूट तुम्हाला तुमच्यासाठी 20% सूट
त्या आर्मीमध्ये 10% देतात ना, मी तुम्हाला म्हणून 20% सूट द्या, खुश लगेच. ही गिरायकाची पद्धतच आहे. यासाठी काय करायचं, लावताना किंमत वाढवून लावायची आणि सूट द्यायची. गिरायक खुश. त्या दुकानात तोट्यात विकणार आहे का कुठली? नाही. दुकानदार काय करतो, पास ही अशी पद्धत वापरतो. त्याने खरेदी केलेली 1500 रुपये, 1500 रुपये 50% वाढवून लावायचे, म्हणजे 1500 चे 50%, 1500 चे 50%. मांडणी काय होईल, 1500 गुणिले 50/100, इकडला 1 शून्य, इकडला 1 शून्य, 150 गुणिले 5, 750 रुपयाने वाढवायची. ही किंमत किती छापेल तो 1500 रुपये 750 वाढवायची म्हणल्यानंतर त्या साडी तो किंमत छापणार आहे 2250. स्त्रीने घ्यायला आलेली हे बघ, 2250 ची साडी, पण तुला म्हणून मी 20% सूट देतो. सगळ्या दुकानात 10% आहे ना, तू माझ्या जवळची, मग तुम्हाला मी 20% सूट देणार. स्त्रीने खुश. 20% सूट द्यायची. आता ही 2250 छापील किंमत झाली. या 20% सूट, 2250 ची 20% ची 20% एवढी सूट द्यायची आहे. 2250 गुणिले 20/100, इकडला 1 शून्य गेला, इकडला 1 शून्य गेला, 225 गुणिले 450 रुपये सूट. छापलेली किंमत 2250, तिला 450 रुपये सूट. काय करावं लागेल, 2250 मधनं 450 रुपये वजा करावे लागतील, एवढी सूट. केवढ्याला विकली जाईल साडी, 5तनं 5 गेले 0, 2तनं जात नाही, मनात असता घ्या, 12तनं 4 गेले, 8 राहिले आणि 2तनं गेला 1. तर शेवटच्या घरात डायरेक्ट करायचं, 22 मधनं 4 गेले, 18 राहिले डायरेक्ट. 1800 रुपयाला साडी ती विकली. स्त्रीने उड्या मारतच घरी, सरांनी मला 20% सूट दिली, 450 रुपयाची सूट दिली. गिरायक खुश होईल का नाही? गिरायक खुश झालं की सोड मिशे पळत येईल का नाही गिरायक? मग अरे तुम्ही काय अर्थ काढता, काय सांगता येत नाही. सोड मिशे साडी नेसत त्याच्या मम्मीला तो साडी घेणार नाही का? पहिल्या पगारामध्ये पहा बरं मुलं काय करतात. आणखी पहिल्या पगाराला तू काय करशील सांग बरं? तू कंपनीत नोकरीला लागला, पहिल्या पगार झाल्याबरोबर काय करशील? पहिल्यांदा नाही लागला, मग काय करणार? मोठा काय करणार? बिझनेस करणार. बिझनेस एखादा बिझनेस सुरू केला, मोठं डील तुला मिळालं, मोठा तुला नफा झाला, तू पहिल्यांदा काय करशील? मम्मीला साडी घेतली, बहिणीला साडी घेतली, भाऊजीला बहिणीला साडी घेतली. असं दुकानात बघा बरं, काय फक्त लेडीजच खरेदी करायला असतात काय? मग लेडीज कसे दादा जेंट्स असतात, आपल्या बहिणीला, आजीला, आईला, मुलीला साड्या घेणारे असतात भरपूर. असं तुम्ही समजू नका फक्त बायका साडी खरेदी करतात, असं काही नाही. आणि काय असं काही नाही का, लेडीज आपल्या नवऱ्यासाठी, मुलासाठी कपडे खरेदी करत नाहीत का? बघायला की ते लेडीज खरेदी करायला आणि शर्टचं कापड म्हणजे का तीच शर्ट शिवून घालणार आहे का? असा अर्थ काढत जाऊ नका. हा पुढे 43वा प्रश्न पहा. 800 चे 15% बरोबर 2400 चे किती टक्के? प्रश्न नीट समजून घ्या. 800 चे 15% बरोबर 2400 चे किती टक्के?
आता माहित नाही टक्के म्हणजे 1% म्हणायचं. मी मांडणी काय होईल? 800 म्हणलं की गुणिले 15% म्हणलं की छेद 100 मध्ये चिन्ह बरोबर आहे. 2400 म्हणलं की गुणिले माहित नाही टक्के म्हणलं की छेद 100. हे समीकरण सोडवायचं. इकडे बाय सरळ सरळ असं समजू नको आपल्याकडे आमच्या पेपरचं काय सोल्युशन चाललं काय नाही चालतंय. तर इथं या एक्स ला मोकळा करायचा आहे. इकडे 800 छेद 1 गुणिले 15 छेद 100. आता इकडे एक्स ला 100 भागिले ते इकडे आले की गुणिले होती. एक्स ला 2400 गुणिले ते इकडे आले की भागिले होती. आणि इकडे राहिला काय मोकळा एक्स. 100 ला या 2 शून्याला 2 शून्य 100 ला 100 गेले. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. भाग लावा. 8 एके 8 8 त्रिक 24 3 एके 3 3 8 15. उत्तर काय आलं? 5. म्हणजे 2400 चे 5%. पुढे एका संख्येचा 2/4 आणि 3/8 याच्यामध्ये 20 चा फरक आहे. तर ती संख्या कोणती? आता माहितीये का ती संख्या रे आपल्याला? नाही. ती संख्या काय करायची? x मानायची. ती संख्या x म्हणलं की काय होईल पहा? एका संख्येचा 2/4 म्हणजे x चा 2/4 आणि x चा 3/8 याच्यामधला फरक 20 चा आहे. किंवा याच्यामधला फरक म्हणजे वजा लागतो. किती येणार आहे? 20 येते. हे समीकरण तयार करायचं. इथं अंशांशाचा गुणाकार केला 6 म्हणजे 5 x गुणिले 2/4 वजा x चा 3/8 बरोबर 20. ते उलट सुलट झालं तर आपण ते करून घ्यायचं. चालेल. मोठ्यातनं बारकी संख्या घालवायची. इथं गुणाकार केला तर काय होईल? 2x/4 वजा 3x/8 बरोबर 20. याची वजाबाकी करायची म्हणजे काय करावं लागेल? छेद सारखा करावा लागेल. 4 आणि 8 चा लसावी काय? 8. म्हणजे याची किती पट करावी लागेल? 2 पट. छेदाची 2 पट केली, अंशाची 2 पट. चालेल मध्ये चिन्ह वजा. इथे छेदाची 1 पट, अंशाची 1 पट. 3x बरोबर 20. 4x मधून 3x गेले, x राहिले. आणि भागिले 8 आहे ते तिकडे पाठवले तर गुणिले 8. म्हणजे भागिले 8 कडे गेले गुणिले 8. 1 बरोबर 20 गुणिले 8 20 60. म्हणजे 160 चा 2/4 2/4 म्हणजे निम्मा भाग. 160 चा निम्मा 80 येतात. आणि 160 चा 3/8 केला तर 8 भाग केले 160 चे 20 होते तर 3 भाग 60 वजा केले तर उत्तर किती येतं? 20. चला पुढील प्रश्न. 3 व 5 ने निश्चित भाग जाणारी संख्या पर्यायातून निवडा. 45. 3 आणि 5 ने भाग जाणारी पर्याय पहा. 75,385. दुसरा पर्याय 10,575. तिसरा पर्याय 52,195. आणि चौथा पर्याय 56,135. आणि म्हणजे 3 आणि 5 ने भाग जाणार. आता सोपी कोणती कसोटी आहे? 5. काय 5 ची कसोटी? एक शेवटला 5 किंवा 0. याला जाईल का 5 ने? जाईल. याला 5 ने जाईल. याला 5 ने जाईल. याला 5 ने जाईल. तुमचा पर्याय कट होतो का? मग आता 3 ची कसोटी लावायला लागेल. 3 ची कसोटी काय आहे? अंकांची बेरीज. अंकाची बेरीज करायची. 8 आणि 7 15 15 आणि 5 20 आणि 5 25 आणि 3 28 जातो का? नाही. इथे 5 आणि 5 10 आणि 7 17 आणि 1 18 जातो का? जातो. 5 आणि 5 10 9 19 आणि 21 आणि 2 22 जातो का? 3 ने? नाही. 5 आणि 5 10 आणि 7 16 आणि 3 19 आणि 21 जातो का? 3 ने?
ही पर्यायी पद्धत वापरली पाहिजे. पुढे 46वा प्रश्न पहा. 46वा प्रश्न 102 गुणिले 98 बरोबर किती? आता 8वीला देखील येणारा प्रश्न आहे, पण 8वीची पोरं असं नाही सोडवत. ते कसं सोडवतात ते पण बघू. ते कसं सोडवतात ते पण सांग. आता पहा 8 गुणिले 8 गुणिले 16 7 4 1 8 0 0 1 1 8 1 8 दशकाने गुणायचे. 0 दिला, हातचे खोडून टाकले. 9 गुणिले 18 8 4 1 9 0 0 1 1 9 1 1 9 इथे 6 1 9 8 1 9 9,996. आता ही मुलं 8वीची कशी सोडवतात हा प्रश्न पहा. त्याला 100ला केला जवळ 100 अधिक 2 येते आणि 100 वजा 2 येते. याची मांडणी काय करतात? 100 अधिक 2 गुणिले 100 वजा 2. कशाचा विस्तार आहे रे हा? A plus B A minus B. A square minus B square. तर हा विस्तार आहे. याला ए म्हणलं, याला बी म्हणलं. ए प्लस बी ए मायनस बी हा विस्तार आहे. ए वर्ग वजा बी वर्ग का म्हणजे होणार आहे इथं 100चा वर्ग वजा 2चा वर्ग. 100चा वर्ग सोपा आहे. 100चा वर्ग करायचा. 100 हे 2 शून्य ते 2 0 2 वाढ 10 वजा 2चा वर्ग 4. 6000 मधनं 4 गेले 9,996. असा 7वी 8वीची मुलं असं सोडवतात. चला पुढे 7 अब्ज 70 लक्ष 70,070 ही संख्या अंकात कशी लिहा? अब्ज प्रश्न संख्या आहे. काय लिहायचं रे आपण? हा कोणी रे बरोबर सांगितलं. कोणी? बोके. नुसत्या बडबड करण्याच्या कामाचा, नुसता शेंडा खोडणार, न सांगता शेंडा बरोबर खोडणार. पण तसा शेंडा पेपरात काय खोडत नाही. एवढा हुशार आहे पण कच्च काम करायचा कंटाळा. बरोबर का नाही? हे केलं पाहिजे का नाही रे भैया? तू हुशार आहेस खूप, पण त्या हुशारीला काडी लावतोय. बरोबर काडी लावली नाही पाहिजे. विडी लावली तर पेटल तरी. इथं वापरलं काही प्रश्न क्रमांक 47 अकोला हर्ष. अकोला हर्ष घर किती असतं? अब्जचं 2चं, कोटीचं 2चं, लाखचं 2चं, हजाराचं 2चं, शतकाचं 3चं. 7 अब्ज. 0 7 लिहायची गरज नाही का? शेवटचं घर आहे म्हणल्यावर नुसते 7 अब्ज. नंतर कोटी किती सांगितले नाही? 70 लक्ष म्हणले. 70 लक्ष लक्ष म्हणजे लाख. 70 लक्ष इथं बिना नाही काय करायचं? 70,000 70,000 आपण सांगितलं 70 लिहायचे म्हणलं काय तर 3 घर पाहिजे. शेचं नाहीये 0 70. पर्याय क्रमांक किती येते पहा? 48वा प्रश्न पहा. 500 रुपयाच्या 1000 नोटा 500 रुपयाच्या तुम्हाला 1000 नोटा दिल्या. 500च्या 100 नोटा म्हणजे किती झालं र? 500चं एक बंडल 100 नोटाचा बंडल असतो. 500 रुपयाचा एक बंडल दिला म्हणजे झालं किती पैसे? 50,000. मग अशा 1000 नोटा म्हणजे 10 बंडल दिलं किती झालं पैसे? 5 लाख. हे गुणाकार करताना जेव्हा एक आणि 0 असतात ना तेव्हा गुणाकार खूप सोपा असतो. हे 2 शून्य आणि 3 शून्य खाली घेऊन टाकायचे. 1 2 3 4 5 राहिलं काय गेली? 5 1 1 5. आणि मग इथं 3 संख्येच्या अगोदर 2 संख्येच्या अगोदर उत्तर किती आलं? 5 लाख रुपये. खालील संख्यापैकी कोणत्या संख्येची 5 ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? हा 49वा प्रश्न. पर्याय दिले पहा. पहिला पर्याय 5,24,36,987. काय वाचा?
2 35 46 789. तिसरा पर्याय 9 58 74 236. चौथा पर्याय 8 94 75 326. कोणत्या संख्येतील 5ची स्थानिक किंमत सर्वात कमी? या संख्येतील 5ची स्थानिक किंमत किती आहे? किती आहे 5ची स्थानिक किंमत? जेवढे संख्येत शून्य दिले 5 लाख 5 कोटी आहे. या 5ची किंमत 5 करोड याची 5 लाख 5 लाख. यातल्या 5ची 50 लाख 50 लाख. यातल्या 5ची 5,000 5,000. सगळ्यात कमी कुठं आहे? 5,000 पर्याय क्रमांक 4. पुढे दिलेली आकृती दुमडून घन बनवल्यास एक पृष्ठभागासमोर कोणता पृष्ठभाग येईल? हा घन तुम्हाला दिलेला आहे. क्यूबचा आपल्याला बोलून तुमच्या पुढे दिलेला आहे. तो या पद्धतीने आहे. A B C D E F आणि विचारले A च्या समोर कोणता पृष्ठभाग येईल? A च्या समोर कोणता येईल? B च्या समोर C च्या समोर इथं काय करायला एक सोडून असतो. B च्या समोर D आहे, C च्या समोर E आहे. पण A च्या समोर एक सोडून इथं नाही तर इथे. A च्या समोर एक सोडून F च्या समोर A, E च्या समोर D च्या समोर. हे लक्षात ठेवायचं. इष्टकाची तिला कडा व शिरोबिंदू किती असतात? इष्टकाची ती म्हणजे काय रे आकार मला सांगा. इष्टकाची त्या आकाराची वस्तू सांगा. इष्टकाची त्या आकाराची वस्तू कंपास आहे, मोठी वस्तू वीट आहे, कपाट आहे आपलं. या इष्टकाची तिला मी आकार काढतो. इष्टकाची तिचा याची 3च पृष्ठ आपल्याला दिसतात जास्तीत जास्त. त्याच्यापेक्षा जादा पृष्ठ दिसत नाही. अशी इष्टकाची ती काढलेली आहे. आणि या इष्टकाची तिला बिल्डिंग. या इष्टकाची तिला कडा किती आहे? कडा खालच्या कडा किती आहेत रे? 4. वरच्या कडा किती दिसतात? 4. आणि उभ्या कडा किती? 4. एकूण किती झाल्या? 4 अधिक 4 अधिक 4 म्हणजे 12 कडा आहेत. आणि शिरोबिंदू शिरोबिंदू 1 2 3 4 असे तळाखाली ते 1 2 3 आणि इथे जर एक जर जोडले ना किती आहेत शिरोबिंदू? 8 आहेत. वरच्या पृष्ठावर बघितले शिरोबिंदू म्हणजे कोपरे. शिरोबिंदू कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त रेषा एकत्र येतात त्याला शिरोबिंदू म्हणतात. शिरोबिंदू 8 एक कडा 12. पुढे आकृतीबंध पहा. आकृतीबंधामध्ये रंगवलेला भाग पहा. पहिल्याच्या मध्ये वरचा रंगवलाय, दुसऱ्याच्या खालचा रंगवलाय, तिसऱ्याच्या डावीकडे रंगवला म्हणजे आता कोणीकडे असेल उजवीकडला रंगवलेला भाग. त्याच्यावर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 53वा प्रश्न पहा. एका चौरस मीटर भूखंडाची किंमत 875 रुपये असल्यास 25 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद आयताकृती भूखंडाची किंमत. मला प्लॉट घ्यायचा आहे घराचा. एका चौरस मीटरचा दर आहे. 1 चौरस मीटर 875 रुपये. मी प्लॉटची किंमत याच्यावरती ठरवून जाते. कसा चौरस मीटर? 875. मग तुमच्या प्लॉटची लांबी आहे 25 मीटर लांब आणि 15 मीटर रुंद. याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. लांबी गुणिले रुंदी. क्षेत्रफळ येणारे 15ची 75शी 5 7 37. 375 चौरस मीटर येणारे त्या भूखंडाचे क्षेत्रफळ आणि एका चौरस मीटरला 875. याला 375 ला 875 ने गुणावं लागेल.
ते उलट मांडणं 875ला 375 गुणलं तरीचा. आता 3 अंकी संख्येचा पाडा काय येत नाही आपल्याला, क्लुप्ती पण नाही येत. गुणाकार करायचा एककाने गुणा 5 5 25 5 4 2 5 35 2 37 5 8 40 3 43. दशकाने गुणायचे हातचे फोडा, दशकाने गुणायचे एककाने 0 द्या 7 5 35 5 4 3 7 7 49 3 52 7 8 56 5 61. शतकाने गुणायचे मग एककाखाली दशकाखाली 0 द्या, हातचे खोडून टाका 3 5 15 5 8 1 3 7 21 आणि 2 8 2 3 8 24 आणि 2 26 5 7 5 12 2 चले 5 3 8 2 10 आणि 11 1 चले 4 5 2 7 आणि 8 12 3,28,125 रुपये त्या भूखंडाची किंमत होणार आहे. पर्याय क्रमांक 3. 54वा प्रश्न पहा. एका चौरसाकृती जागेची बाजू म्हणजे आकृती काढायची 52 मीटर आहे. या जागेवरती तारेचे 3 पदरी कुंपण घालायचे. 3 पदरी कुंपण घालायचे तर किती तार लागेल? काय करावं लागेल? एका पदराला किती लागेल? त्याची बाजू गुणिले 4 एका पदराला. एका पदराला 4 दुनी 8 4 पंचे 20 208 मीटर लागेल. मग 3 पदरी याला गुणिले 3 करावं लागेल. 3 8 24 4 चले 2 3 0 0 2 2 3 गुणिले 6 624 मीटर तार लागणार आहे. पुढचा प्रश्न. अमृताने रांगोळी काढण्यासाठी 35 रुपये किलो दराने 5 किलो रांगोळी, 65 रुपये किलो दराने 7 किलो रंग, 30 रुपये दराने 2.5 किलो चकमक खरेदी केली तर तिने दुकानदाराला 1000 रुपये दिल्या. दुकानदाराला किती रुपये परत मिळेल? काय केले पहा. 35 रुपये किलो दराने 5 किलो 35 गुणिले 5 रांगोळीचे पैसे होते. 7 किलो रंग 30 रुपये किलो दराने म्हणजे 30 गुणिले 7 रंग आणि 2.5 किलो 65 रुपये दराने 7 किलो 65 रुपये किलो दराने 7 किलो रंग आणि 30 रुपये किलो दराने 2.5 किलो. 2.5 किलो कसे द्यायचे? 2.5. चकमक खरेदी केली तर मग दुकानदाराचं बिल किती? 35 गुणिले 5 5 5 25 5 4 2 5 15 2 17 175 रुपये रांगोळीचे झाले. रंगाचे 7 5 35 5 4 3 7 40 45 इथं पण दशमचिन्ह नाही समजून गुणाकार करा. 25 0 0 25 3 75 दशमचिन्ह इथं दशमचिन्ह एक संख्येच्या एका संख्येच्या म्हणजे काय झाली रक्कम 75. 175 रुपये हे 455 रुपये. 75 कसे लिहायचे? ते लिहिताना दशमचिन्हाखाली दशमचिन्ह द्या अगोदर 75 चिन्ह असू. एवढं दुकानदाराचं बिल होईल. सरळ बसतो का सोड विषय. दुकानदाराचं बिल होणार 5 10 5 15 5 चले 7 ते 14 5 19 20 0 4 2 4 5 2 7 705 रुपये बिल झालं. तिला 1000 रुपये दिले तर दुकानदार किती परत देईल? 1000. 1000 रुपये 0 पैसे. तर 705 रुपये वजा केले. 0 0 गेले 0 दशमचिन्ह गेले दशमचिन्ह 0 5 मनात सगळ्या देऊन टाका. 10 5 गेले 5 0 1 जात नाही मनात सगळ्या देऊन टाका. 10 1 गेला 9. आता इकडे डायरेक्ट करायचं 10 8 गेले 9. 195 रुपये दुकानदार परत देईल. 56वा प्रश्न पहा. 6 डझन आणि 3 ब्रोस बरोबर किती डझन? डझन करा. आता 6 डझन म्हणजे काय? 6 डझनच आहे. एक रोज म्हणजे किती रे?
एक ग्रोस म्हणजे 12 डझन, 3 ग्रोस म्हणजे 36 डझन. 12 गुणिले 3 करा, 12 गुणिले 3 36 डझन. एकूण किती झाले डझन? 42 डझन. मुग्धाने जागतिक महिला दिनापासून कामगार दिनापर्यंत व 2 पाने लेखन केले, तर तिने एकूण किती पाने लेखन केली? जागतिक महिला दिन कधी असतो? ही माहिती असला तर हा प्रश्न सोडवता येईल. लक्षात ठेवा, परीक्षेला येतो काय प्रश्न. जागतिक महिला दिन 8 मार्च. कामगार दिन, कामगार दिन 1 मे. 8 मार्चपासून 1 मे पर्यंत दररोज 2 पाने इथं दिवस काढायचे. मार्चचे दिवस किती असतात? 31. त्याबद्दल किती दिवस तिनं लिहिलं नाहीये? किती तारखेपर्यंत लिहिलं नाही? 7 तारखेपर्यंत लिहिलं. 8 नाही वजा करायचे. 8 तारखेपर्यंत लिहिलंय म्हणजे लिहिलेलं नाहीये. 1 तारखेपर्यंत 7 तारखेपर्यंत 7 दिवस. लिहिलेले किती दिवस मार्च मध्ये लिहिले? 24 दिवस. एप्रिलचे हे मार्चचे झाले. एप्रिलचे दिवस किती? किती दिवसात असतो एप्रिल? 30. मेचे किती दिवस लिहिलं? 1 मे पर्यंत. म्हणजे एकूण किती दिवस लिहिला तिनं? 4 आणि 5, 3 आणि 2 5, 55 दिवस. रोज 2 पाने लिहिली. याला गुणिले 2 केलं, हे 5 10, हे 10 आणि 110 पानं तिनं लिहिलेली आहे. पर्याय क्रमांक 1. 58वा प्रश्न पहा. पुण्याहून सुटणारी इंदोर एक्सप्रेस 13:30 वाजता सुटून 13:30 सुटली आणि दुसऱ्या दिवशी 9:15 वाजता इंदोरला पोहोचली, तर पुणे ते इंदोर किती वेळ लागतो? तर कसं करायचं? काय इथं लिहायचं झालं, पण इथं खाली करताना काउंटिंग केलं होतं ना. लक्ष असं पाहिजे. सगळं आम्ही येतोय गोरे तसंच नुसतं नाही गोरे. हा 57वा प्रश्न होता. हा 58वा प्रश्न. हे कसं सोडवायचं पहा, 2 पद्धतीनं सांगतो. दुपारी 13:30 ला म्हणजे कधी सुटली रे? दुपारी 1:30. रात्री 12 पर्यंत. रात्री 12 वाजले म्हणजे किती वाजले रे? 24 वाजले. म्हणजे रात्री दुपारी 1:30 वाजल्यापासून म्हणजे 13:30 रात्री 24 वाजेपर्यंत किती वेळ तिनं प्रवास केला गाडीनं ते काढायचं. शून्यात किती जात नाही, तिथला हातचा घ्यायचा. 1 तासाचा घेतल्यामुळे किती झाले? 60 मिनिटं. मग 60 मधलं 3 गेले 30 आणि 23 मधलं 13 गेले 10. म्हणजे दुपारी 1:30 वाजल्यापासून दुसऱ्या भाषेत 13:30 रात्रीच्या 12 पर्यंत 10 तास 30 मिनिटं प्रवास केला. आणि नंतर सकाळी रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 9:15 पर्यंत 9 तास 15 मिनिटं प्रवास केला. रात्रीच्या 12 वाजल्यापासून सकाळी 9:15 पर्यंत 9 तास 15 मिनिटं. म्हणजे एकूण किती प्रवास झाला? 19 तास 45 मिनिटे. 19 तास 45 मिनिटे. आता दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचंय? हे 24 तासी घड्याळ आपलं रात्री 12 ते दुपारी 12, रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी रात्री 12 पर्यंत. हे घड्याळ आपण दुपारी 12 पासून करायचं. आज दुपारी 12 वाजता ते 24 तासी घड्याळ चालू झालं, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत. म्हणजे निघाले दुपारी 12:30 13:30 मिनिटं. म्हणजे ह्या 24 तासी घड्याळ दुपारी 12 पासूनच्या घड्याळात सुरू झालेली वेळ आहे 1:30 मिनिट. रात्री 12ला ते 24 वाजायचे नाही, आपल्या या घड्याळात 12 वाजणार. आणि गेलेली सकाळी 9:15 म्हणजे 24 तासी घड्याळामध्ये ते त्यात 12 मिळवले की 21:15 मिनिट.
ही पोहोचलेली वेळेतलं सुटलेली वेळ वजा करायची. वजा 15 मधलं 30 मिनिटं जातील का? इथनं आजचा घ्यावा लागेल. तिथे शून्य राहिलं हे 1 तास म्हणजे 60 मिनिटं. 60 आणि 15 75 झाले. 75 मधनं 30 गेले 45 राहिले आणि 20 मध्ये गेला 19 तास 45 मिनिट. समजून घेणाऱ्याला ते सोपं आहे. त्याने समजून घ्यायचे हे 24 तासी गाड्या कधी सुरू करायचे? आज दुपारी 12ला सुरू करायचं. उद्या दुपारी 12ला 24 तासी गाड्या संपतात. पुढं दोन संख्यांची बेरीज 315.85. एक संख्या 89.41 असेल तर दुसरी संख्या किती? एक संख्या दिली 89.41. दुसरी संख्या माहित नाही, चौकट केली आणि या दोघांची बेरीज येते 315.85. 59वा प्रश्न. याच्यामध्ये चौकट अधिक आहेत किंवा चौकटीमध्ये 89.4 तिकडे पाठवले तर काय होती? वाजवते. म्हणजे काय होईल समीकरण? चौकट बरोबर 315.85 वजा 89.41. ही वजाबाकी आडवी जमत नसेल तर उभी मांडणी करा. हे फक्त दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह काळजी घ्या. 315.85. दुसरी संख्या लिहिताना अगोदर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्या. दशांश चिन्हाच्या अगोदर 8 9 दोन अंकी आहे आणि 4 आहे. वजाबाकी करा. 5 गेले 4 राहिले. 8 4 गेले 4 राहिले. 5 जात नाही मनात घ्या देऊन टाका. 15 9 गेले 6 राहिले. 1 9 जात नाही मनात घ्या देऊन टाका. 31 मधलं 9 गेले 22 राहिले. दशांश चिन्हाखाली दशांश. दुसरी संख्या काय राहील? 226.44. पुढचा प्रश्न घ्या. 83.793 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? 5 संख्या दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 60. 83.793 हा 3 आणि हा 3 याच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारली. या 3 ची स्थानिक किंमत 3.000. अगोदर शून्य जातो. या 3 ची स्थानिक किंमत दशांश चिन्हाकडे दशांश चिन्ह 0 दशांश चिन्ह 0.03 यांची जोडी 3.003 दशांश चिन्हाकडे दशांश बेरीज किती येईल? 1.003. 61वा प्रश्न पहा. 11.12 या पूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. अंशाधिक करताना काय करतो? छेद आणि पूर्णांकाला गुणतो. 11 गुणिले 13 किती येतो गुणाकार? 13 × 13 = 3 अचले. 13 × 13 ने 14 143 मध्ये अंश मिळवतो 12. 5 4 5 81 155 अंश छेद 13. पर्याय क्रमांक 2. 62वा प्रश्न. 1 7 3 8 2 या संख्ये ही संख्या ही 7 ने निश्चित भाग जाणारी संख्या आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? पर्याय 1 3 0 5. 7 ने भाग जातोय. 7 ची कसोटी माहित नाही आपल्याला, शिकवली होती. शेवटच्या संख्येवर काट मारायचा, त्याची दुप्पट त्यातनं वजा करायची, असं 2 अंकी संख्या एकूण करायची. शिकवली होती का? नसेल तर पर्याय वापरा. पहिला वापरला तर काय होईल? 11,382. 7 ने भाग जातो का बघा. 7 × 7 बाकी राहिली 4 4 3 4 7 7 4 एक राहिली 1 8 घेतली 18 7 2 14 बाकी 4 राहिली 4 2 घेतली 4 7 7 4 आणि इथं भाग जातो. आला पहिल्या पर्यायाला हे सरळ बस.
पुढे 63वा प्रश्न 1000 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहा 1000 50 ला लिहितात एल 100 ला लिहितात सी 500 ला लिहितात डी आणि 1000 ला लिहितात एम 17,000 या संख्येतील हजार व शतक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती 17,000 17 पोळ्या 17 चपात्या म्हणजे किती 17 पूर्ण आणि पाव हजार आहे हजारचा पाव भाग कसं लिहा 17,250 हजार आणि शतक हजार स्थानी 7 आणि शतक स्थानी 2 आहे यांच्या स्थानिक किमतीचा फरक या साईडची स्थानिक किंमत 7,000 यांची स्थानिक किंमत 200 याची वजा करायची आहे तुम्हाला जात नाही 10 2 गेले 8 राहिले 7 गेले 6 इथं शिकवली तुम्हाला पद्धत काय करायचं जे लहान साली त्यात किती मिळवल्यानंतर 10 होता या दोनामध्ये 10 8 मिळवले की 10 होता तर मोठं साली त्यातलं 7 गेला 6 अजून मध्ये घर असतील तिथं मध्ये घर असतील तिथं काय का मध्ये घर बाजूला आहे तिथं 0 काय होतं 65वा प्रश्न 3 5 7 9 6 हे अंक युक्ताचा वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या पर्याय तुम्हाला लहानात लहान बनवायची असेल तर अंकांचा कसला क्रम घ्यायचा चढचा सगळ्यात लहान 3 त्यापेक्षा मोठे 5 त्यापेक्षा मोठे 6 7 9 काय म्हणे 35,679 66वा प्रश्न पहा 66वा प्रश्न 406 दशक गुणिले 27 आता पहा एक दशक शतक हजार 406 दशक म्हणजे 406 असे लिहू का हे काय झाले हो आपल्याला काय झाले 406 दशक म्हणजे काय केलं पाहिजे शेवटचा 6 कुठं आला पाहिजे दशक मी हे झाले 406 दशक आणि याला गुणिले 27 आता इथं दशकाचे गुणिले 27 करायचे म्हणजे काय करावं लागेल त्याच्या अगोदर एकक करायला 406 दशक एकक केले ते एककावरती 0 दिला की झाले एकक एककापर्यंत 0 406 दशकाची एकक किती होती 4060 गुणिले 27 27 0 0 27 62 असे 16 27 0 0 16 6 4 1 27 अष्टदश 108 आणि 109 उत्तर येणार 1,09,620 पुढे भाजक 67वा प्रश्न भाजक भागाकार बाकी भाज्य किती इथे सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी इथं भाजक किती दिलेला आहे 35 भागाकार दिलेला आहे 214 बाकी दिलेली आहे 20 याचा हा गुणाकार करावा लागेल अगोदर 35 आणि 214 चा 214 गुणिले 35 हा गुणाकार वेगळी पद्धत 35 चा पाडा येतो 35 चा काय कुठपर्यंत म्हणतात 4 पर्यंत मारायचं 35 गुणे दुप्पट झाली 70 दुप्पटची दुप्पट केली किती दुप्पट झाली चौपट झाली 35 ची चौपट किती 140 शून्याच्याने 14 35 एके 35 मध्ये फक्त 4 मिळवा 39 मध्ये 10 मिळवा 49 35 गुणे 70 किती
7,490 अधिक 20 आडवी बेरीज एक 0,9 शून्य दशकाची 9,2 1101 अक्षरे 1 शतका कारण 5 7 7 ती संख्या 7,510. 68वा प्रश्न पहा. 20 रुपयाच्या बंडल मध्ये असणाऱ्या काही नोटांची एकूण किंमत खालीलपैकी काय असू शकेल? 6,050. दुसरा पर्याय आहे 6,600. तिसरा पर्याय आहे 4,670. चौथा आहे 5,550. 20च्या नोटा आहेत म्हणजे आपण जर 20च्या 10 नोटा म्हणले की काय कशी किंमत काढतो रे त्याची? 20च्या 10 नोटा म्हणजे किती पैसे झाले कसे काढतो? 20 10 गुणिले 20 20 रुपयाच्या 25 नोटा म्हणल्यावर कसं करतो? 25 गुणिले 20 जी रक्कम आहे 20 रुपये याला 20 ने काय केला पाहिजे? भाग केला पाहिजे. मग जातो का भाग बघा. 20 त्रिक 60 वरनं 5 घेतले उतरून भाग 60 मधनं 60 गेले 0 वरनं 5 घेतले भाग 0 का लागेल आणि 5 0 गेले 5 5वरती 0 घेतले 50 20च्या पाड्या 50 आहेत का? म्हणजे भाग जाईल का? नाही. इथे पहा 20 ने 20 त्रिक 60 600 मधनं 60 गेले 6 वर 0 घेतले 60 20 त्रिक 60 वरचे 30 व 60 मध्ये 60 गेले 0 वरच्या 0शी 0 भाग जातोय. इथे जातोय का पहा 20 ने 20 गुणे 40 46 मधनं 40 गेले 6 वर 60 घेतले 20 त्रिक 60 67 मधनं 60 गेले 7 वर 0 घेतले 70 20च्या कडे 70 आहे का? हे पूर्ण भाग जातो का? इकडे पहा 20 गुणे 40 55 मधनं 40 गेले 15 वरती 5 घेतले 155 20 7 18 155 मध्ये 140 गेले 15 वर 0 घेतले 150 20च्या पाड्यात 150 आहेत का? पूर्ण भागात. पुढे खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? आता इथं पदावली दिलेली आहे सगळ्या पदावल्या बरोबर आहेत का विचारलेल्या आहे. जी इथं काय केलं पाहिजे या पदावल्या सोडवून बघितल्या पाहिजे. प्रत्येक पदावली सोडवली पाहिजे आणि उत्तर बरोबर आहे का बघितलं पाहिजे. पहिलं दिलंय का 63 भागिले 7 अधिक 6 वजा 3 बरोबर 12. 69वा प्रश्न आहे. पहिल्यांदा काय करायला 12 का 63ला 9 ने भागलं 7 ने भागलं 7 ने 63 अधिक 6 वजा 3 बरोबर 12 येते का बघा 9 6 15 15 तर 3 गेले बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे. बाकीचे सोडून बघा. बघा 70वा प्रश्न चुकीचं विचारलं. पहिलं बरोबर आहे मग आपल्याला चुकीचं पाहिजे दुसरं सोडवावं लागेल. दुसरा आहे 12 गुणिले 3 वजा 14 भागिले 2 बरोबर 29. काय करावं लागेल अगोदर? अगोदर 12 गुणिले 3 वजा 14ला 2 ने भागलं 7 12 36 मधनं 7 गेले 29 बरोबर. तिसरा काय आहे पर्याय 45 वजा 7 गुणिले 3 अधिक 8 बरोबर 16. गुणाकार करा 45 वजा 7 त्रिक 21 अधिक 8 पंचावन्न 21 गेले आता गेली 4 त्याला 2 गेले 2 24 अधिक 8 16 येतो का? हे चुकीचं आहे आणि चुकीचं विचारलेलं आहे. 70वा प्रश्न 16 ने विभाज्य असणाऱ्या किती संख्या 8 ने विभाज्य असतील? सर्व 16 ने म्हणजे 16च्या पाड्यातल्या असलेल्या 16 16 32 16 44 16 किती संख्या 8 ने भाग जाणार आहे? याला 8 ने जातो याला जातो याला जातो याला जातो याला जातो पुढे सगळ्या 16च्या पटीतल्या सगळ्या संख्याला 8 ने भाग जातो. 71वा प्रश्न
84 ची 3 अंशाचे 4 पट म्हणजे किती? 84 ची 3 अंशाचे 4 पट. चे म्हणजे की काय असतं? 84 गुणिले 3 अंशाचे 4. 4 ने संक्षिप्त करून जाईल. 4 एके 4, 4 दुने 8, 4 एके 4, 21 23, 63. बघा, एका दुकानदाराने 60 किलोग्राम गव्हापैकी पाऊण भाग गहू विकला. पण पुन्हा 50 किलोग्राम विक्रीसाठी आणला तर दुकानात किती गहू शिल्लक आहे? 60 चा पाऊण भाग. पाऊण भाग म्हणजे किती? पाऊण चपाती म्हणजे 60 चा 3/4 एवढा विकलाय. म्हणजे इथे 4 लिहिलं तर 4 एके 4, 4 पंचे 45 किलोग्राम विकला. मग राहिला किती शिल्लक? 60 वजा 45, 15 किलो शिल्लक. अजून 50 किलो आणला. अजून 50 किलो काय मिळवला. एकूण किती राहणार? 65 किलो. 65 किलो. हा, आता हुशार मुलगा असं करून बसणार नाही. पाऊण भाग विकला, मी राहिला किती भाग? पाव भाग. तो काय करेल? पाऊण भाग म्हणजे 3/4 होतो ना. पाव भाग म्हणजे किती रे? पाव भाग म्हणजे किती? 1/4. मग तो काय करेल? 60 चा 1/4 काढेल. एवढा शिल्लक आहे ना 60 चा पाव भाग, ते 15 शिल्लक आहे. आणि मग आणला 50. झालं गणित. 73वा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? 73वा पहिला पर्याय पहा. वर्तुळ परिघाच्या लहान मोठ्या भागांना वर्तुळ कंस म्हणतात. वर्तुळाचा भाग हा लहान भाग असला याला काय म्हणतात? वर्तुळ कंस. पहिलं बरोबर आहे. दुसरं काय म्हणलंय विधान? वर्तुळ केंद्रातून न जाणारी जीवाई सर्वात मोठी असते. वर्तुळ केंद्रातून जाणारी कसली असते? सगळ्या उलट्यापेक्षा मोठी काढता येत नाही जीवा. दुसरं चुकीचं आहे. तिसरं, वर्तुळावर असंख्य बिंदू असतात. असंख्य बिंदूच वर्तुळ बनतं म्हणजे बरोबर आहे. चौथं, वर्तुळाला एकच केंद्र असतं. एका वर्तुळाला एक आणि एकच केंद्र असतं. एकापेक्षा जास्त केंद्र असू शकत नाही. 74वा प्रश्न, एका आयताकृती सभागृहाची लांबी 28 मीटर आणि रुंदी 26 मीटर आहे. त्या सभागृहाला 4 मीटर लांब व 2 मीटर रुंद फरशा बसवल्या तर किती फरशा लागतात? सभागृहाचं क्षेत्रफळ काढा. त्याला एका फरशीच्या क्षेत्रफळाने 4 मीटर लांब 2 मीटर रुंदीची फरशी आहे. एका फरशीच्या क्षेत्रफळाने भागा. 4 ने भागलं तर 4 7 28. या 2 ने भागलं तर 1 बेत्रिक 91 फरशा लागतील त्या सभागृहाला बसवण्यासाठी. 75वा प्रश्न आहे. 7,06,000, 3,000, 45,000, 98 बरोबर. हे सोडवताना घर राखायची. दशक कोण बोलते रे? शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, दशलक्ष. 7 लक्ष कुठे दिले काय? 7 लक्षच्या घरात. त्याचे सुट्टे केले तर एककापर्यंत 0 येईल. 6,10,000 कुठे दिले पाहिजे? 10,000च्या घरात. एककापर्यंत 0 दिले की 60,000 होती. 3,000 हजाराच्या घरात 3 या. एककापर्यंत 0 दिले की 3,000 होती. 45 दशक. 45 दशक आहेत. दशकाचा 45 मधला 5 दशकाच्या घरात पाहिजे. दशकाच्या घरात 4 हे झाले 45 दशक. त्याचे एक केले की 450 झाले. आणि 98 शतक. शतकाच्या घरामध्ये शेवटचा 8 पाहिजे. 98 शतक. आणि याची काय वेगवेगळं आहे? बेरीज.
शून्य 5 8 12 2 एक 9 1 10 13 3 6 7 उत्तर येणार 7,73,250. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटूया उद्याच्याला पुन्हा याच वेळी पुढील भागामध्ये. शुभरात्री, शब्बा खैर, गुड नाईट.